एक मोठी अपडेट आहे। मनोज जरांगे गेल्या 4 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा लढतायत। त्यांच्या या लढ्यामुळे महाराष्ट्रात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्याचा दावा त्यांच्या या लढ्यानंतर आता सरकारने केलेला आहे। पण अद्याप जरांगे यांच्या स्वतःच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद सापडली नाहीये। एवढंच नव्हे तर जे गाव मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रस्थान झालंय त्या अंतरवाली सराठी गावात देखील एकही कुणबी नोंद आढळलेली नाहीये। अधिक धक्कादायक बाब म्हणजे जरांगेंचं मूळ गाव म्हणजेच बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावात देखील ही नोंद सापडलेली नाहीये। त्यामुळे आज तरी जरांगे कुटुंब, मूळ गाव आणि आरक्षणाचं आंदोलन सुरू असलेलं गाव हे आरक्षणापासून वंचित आहे। दरम्यान जरांगे आपल्या भाषणात नेहमी गोदाकाठच्या 123 गावांचा उल्लेख करतात। यातली 59 गावं जालना जिल्ह्यात आहेत। यातील केवळ एका गावात नोंदी आढळल्यात आणि त्यांची संख्या देखील केवळ 2 इतकीच आहे। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाची महाराष्ट्राला वळसा मात्र काखेत नाही कळसा अशी अवस्था झाल्याची चर्चा सध्या पाहायला मिळते। तर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात किती दस्तावेज तपासले आणि त्यात किती कुणबी नोंदी आढळल्या आहेत आपण पाहूया। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात 51,550 खासना नोंदी या तपासण्यात आल्या, तर 51,900 पाहणी पत्रकं ही तपासली गेली आहेत। 30,000 कुळ नोंदी तपासण्यात आल्या। 1,33,000 नमुना हक्क नोंदी या तपासण्यात आल्या। 21,630 सातबारे तपासले आहेत, तर एकूण 2,88,000 नोंदी या तपासण्यात आल्या। या सगळ्यातून केवळ 12 गावात एकूण 127 कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत। दरम्यान अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या सगळ्या संदर्भात नेमके काय म्हटलेलं आहे आपण ते पाहूया। अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीमध्ये एकही नोंद सापडलेली नाही। तथापि आम्ही तहसील कार्यालयाअंतर्गत 2,88,000 नोंदी तपासलेल्या आहेत, ज्यात खासरापत्र, पाहणीपत्रक इत्यादी आम्ही तपासले, ज्यामध्ये आम्हाला 12 गावांमध्ये अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत। जरांगे जे कारखाना परिसरात राहतात तिथे काय नोंदी आहेत? नाही, दुर्दैवाने ह्या भागामध्ये नोंदी नाहीत, परंतु लगतचा जो परिसर आहे, उदाहरणार्थ इकडे बारसवाडा गाव आहे, या भागामध्ये सापडलेल्या आहेत नोंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।